जोडे मारो, जोडे मारो, जोडे मारो, जोडे मारो। महिलांचा अपमान कांग्रेस पक्षाचा महिलाओं के सम्मान में, प्रियंका गांधी के सम्मान में, रमेश भिदोड़ी, रमेश भिदोड़ी, रमेश भिदोड़ी, रमेश भिदोड़ी माफी मांगो, रमेश भिदोड़ी माफी मांगो, रमेश भिदोड़ी कांग्रेस बीजेपी सरकार, बीजेपी सरकार या हरामखोरांचं करायचं काय? अनिस भाई बहुत देर हो गया बीजेपी नेत्याचं करायचं काय? प्रियंका गांधीला अपशब्द बोलणारे या बीजेपी नेत्याचं करायचं काय? या मनोवादी नेत्याचं करायचं काय? मुर्दाबाद मुर्दाबाद भाजप नेता मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद भाजप नेता मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद भाजप नेता मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद भाजप नेता मुर्दाबाद। या मनोवादी लोकांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, या मनोवादी लोकांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। आज शहर काँग्रेस कमिटी तर्फे आंबेडकर नगर मध्ये रमेश भिदोडी याला जोडो मारो आंदोलन करण्यात आले। यांनी आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले, त्याचा जाहीर निषेध करतो। आज जोडे मारून त्यांना निषेध करण्यात आला की त्यांनी आमच्या प्रियंका गांधी यांच्याबद्दल अपशब्दच बोलले होते ना। मंजू लोखंडे, शहर काँग्रेस सरचिटणीस। आज मंजू लोखंडेजी आणि रवी लोखंडेजी आणि सर्व काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्यातर्फे दिल्लीमध्ये बिदुडी नावाच्या एका माजी खासदाराने प्रियंका गांधींबद्दल जे आक्षेपार्ह असं टिप्पणी केलेली आहे, त्याच्या विरोधात त्याला जोडो मारो आंदोलन करण्यात आलं। आणि केंद्र सरकारला म्हणजे नरेंद्र मोदी आणि शहांना आणि त्यांच्या ह्या पिलावळांना सांगायचंय काँग्रेस पक्षाला की आता जरा थोडंसं तुम्ही तुमची जी हद्द आहे ती जरा थोडी सांभाळून घ्यावी। आता काँग्रेस पक्ष कोणत्याही प्रकारच्या अशा अभद्र टिप्पण्यांना कधीही आता थारा देणार नाही। त्यांना तोडीस तोड उत्तर देण्याचं काम आता काँग्रेस पक्ष सर्व तऱ्हेने करणार आहे। ह्याचीच एक उदाहरण म्हणून आज आम्ही शहरामध्ये, औरंगाबाद शहरामध्ये त्यांना जोडो मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे। या प्रसंगी सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सुद्धा एक आता प्रण केलेला आहे की आता कोणत्याही प्रकारे या भाजपवाल्यांना आणि त्यांच्या जे काही पिलावळ आहेत त्यांनी अशा प्रकारे आमच्या काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाला कोणत्याही प्रकारच्या टिप्पण्या ज्या अभद्र स्वरूपाच्या असतात ते कधीही करू नये। जर केलंच तर त्यांना तोडीस तोड उत्तर देण्याचं काम काँग्रेस पक्षाकडे करण्यात येणार आहे। मी डॉक्टर जफर अहमद खान, प्रदेश सरचिट, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी।